तर मी आता अंगण करून आलो आहे. तर आज संडे आहे तर मी माझ्या भावांच्या गावावरून येऊन गेलो आहे. अच्छा, आंघोळ झाली का मग तुझी? मग आता तयारी करून घे तुझी हां, तुझी तयारी करून घे. ओके, आपण लेट उठलोय ना, मला स्वयंपाकाला लेट होतंय. चल मी आता स्वयंपाक करते, चहा ठेवली आहे, पप्पांना चहा देते. ठीक आहे, करतो ना तयारी. मग जाऊ, मग मी जाऊ. कर पटकन तयारी कर, कपडे काढून ठेवले तुझे, घालून घेते. इथं बघ, हे बघा राजवीरने, मी स्वयंपाक करते तोपर्यंत राजवीरने एक लेसन रीड पण केला आणि त्याचे क्वेश्चन आन्सर पण फाइंड आउट केले. व्हेरी गुड, गुड बॉय. काय होतं लेसनचं नाव? लेसनचं नाव होतं डायरेक्शन्स. डायरेक्शन्स. ओके, EVS. EVS, व्हेरी गुड, कीप इट अप. तर राजवीरचं आता EVS झालंय. आता राजवीरने घेतलंय मॅथ्स. का कोणतं लेसन करतोय? ॲडिशन करतोय. हो, गुड. कारण आता स्कूल सुरू होऊन जाणार आहे आणि 1 प्लस साइन डोक्यात ठेवला, 1 फिंगर, 1 नंतर 7. अरे व्यवस्थित बघ, खाली बघ, काय करतोय तू ॲडिशन. हां, कर ना. 7 डोक्यात ठेवला आणि 1 फिंगर आणि 7 नंतर 8. व्हेरी गुड, समजलं. लिही मग. आणि इथं काय नाही आहे. काही नाही, कुठं काही नाही आहे. व्यवस्थित बघ, व्यवस्थित बघ, व्यवस्थित बघ. किती आहे? इथं 2 आहे. हां, मग 4 + 2. 4 + 2, 4 डोक्यात ठेवला, 2 फिंगर्स, 4 नंतर 5, 6. व्हेरी गुड. मग काहीच नाही का? व्यवस्थित बघायचं. वर जातोय आता देवाला. आजचा आपला मेनू आहे वरणबट्टी. काय खातो राजवीर? वरणबट्टी, भात आणि भाजी. भाजी मिक्स करून घेतली का? कशी झाली मग? मस्त. टेस्टी. कसं वातावरण आहे आज? दिवसभर ना आभ्रचंच वातावरण आहे. आभ्र म्हणजे ढगाळसारखं वातावरण आहे. ऊन नाही आज जास्त, म्हणून बरं वाटतंय. जरा गरमी कमी झाली आज, हो ना राजवीर? आणि राजवीरने काही झोपू दिलं नाही. काय तो पण नाही झोपला आणि आम्हाला पण झोपू दिलं नाही. चल ये घरात. तर आता वाजले संध्याकाळचे 4:15 आणि आता इथं मी घेतलं आहे दादरचं दळण करायला. दादरचं द्यायचं आहे कारण आज संडे, त्यामुळे सर्व दळणं याचे ते करून ठेवायचे, म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा दळून ठेवता येतील ते. आणि हे बघा बाहेरचं वातावरण, इकडे पण तसंच वातावरण झालेलं आहे. त्याला आता दळण करून घेते, मग नंतर थोडं बाहेर जायचं आहे. हे बघा दळण केलं आणि इतकी घाण निघाली. बाजरीमध्ये जास्त घाण निघाली. बाजरीचं पण केलं आणि दादरचं पण केलं. आणि इकडे पाऊस सुरू झाला आहे. थोडा थोडा आवाज येतोय. पाऊस पडायला सुरू झालं ना बाबू? हो ना. हे बघा पाऊस पडतोय. हो ना. इथं पाऊस पडतोय बेडरूमच्या खिडकीमध्ये. काही नाही इकडे, ते काय होत नाही त्यांना. बघ किती छान मातीचा वास येतो बघ. पाणी फिरतंय. पण डाळ लागले.
पहिले मान्सूनची पण डाळ लागली. बापरे, आपल्या रस्ता आता कसा उरलेला. हा राजीवला मजा वाटते, पावसाचा आनंद घेता राजू. गारगार वाटतंय ना. पाण्याचे थेंब लागताय का. चल आता, चल चल चल. तर आता खूप पाऊस आलाय, तुम्ही बघू शकता किती वादळ सुटून गेलाय आणि रस्ता आणि लाईट चालली गेली आहे. लाईट चालली गेली कारण की ते न्यू खंबे बांधतायत ना. हा पाऊस आता थोडा थोडा चालू आहे, फक्त थेंब थेंब. ढग गरजत आहेत तरी पण असं थंडगार वातावरण झालंय. थंडी थंडी हवा येते आणि छान वाटतंय. खूप गरज होती पावसाची. राजवीरची गोष्ट आहे का. हा काय म्हणत होता सांग. आपल्या हॉलमध्ये काय बसून जाईल. नाही सांग ना, सांग. आपल्या हॉलमध्ये काय बसून जाईल सांग ना. सांग, परत सांग. सांग सांग ना, काय बसून जाईल सांग, लवकर सांग. ट्रॅक्टर. मग ट्रॅक्टर आणायचं का हॉलमध्ये ठेवायला. हां ट्रॅक्टर आणायचं राजवीरला, हॉलमध्ये ट्रॅक्टर बसून जाईल म्हणे. पावसाने इकडे पाणीच पाणी झालं होतं या साईडला पण, कारण की ह्या साईडने असा पाऊस होता. इकडे दरवाजा पण ओला झालेला आहे. पुसून घेते. हे दोन कुत्रे आहेत ना, केव्हाचे इतके भारी खेळतायत ना. ते एकमेकांच्या मागे पडतायत, इकडे तिकडे हे करतायत. आता पळाली इकडे. असे इतके भारी खेळतायत ना ते. परत सुरू झाले ते. इकडून तिकडे, तिकडून इकडे, बस. त्यांना पण छान वाटते गारगार. बघ कसे पडतात ते. इकडे मजा वाटते त्यांना गारगार, थंड थंड. बघ 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 बघ, त्यांना पण थंड हवा भेटला. बघ आता परत चालू होतील ना ते. सुरू झाले परत. छान असं वातावरण झाले. कोणती. हा आपला खांब वेगळा आणि त्यांचा खांब वेगळा. खांब पण बसवले गेले आज. आता फिरायला छान झालं का नाही लोकांना इथं मस्त. अजून बघा कशी ढग जमा होत आहेत. हा ज्याचं मग ते काय तोडतीलच ना. तो नेम कशाला राहू देतील, तोडतीलच ते.
आता जो प्लॉट घेईल त्या घर बांधायलाच घेईल ना, तो काय असंच म्हणून थोडे घेईल. बघा त्या साईडला कसे ढग जमा झाले, पावसाचं वातावरण झाले. तर अशा प्रकारे आज थोडं जमिनीची पण शांतता झाली आणि वातावरण पण छान गारपैकी झालेलं आहे, कारण पाऊस पडलेला आहे आणि छान वाटतंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करून हटवलं, आज आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केले, थँक्यू सो मच. आणि आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सो बाय.